श्री स्वामी समर्थ. आज आपण बाहेरील बाधेसाठी सेवा पाहणार आहोत. त्या अगोदर उतारे काढण्याबाबत काही सर्वसामान्य नियम आहेत. ते नियम आपण पाहूया. बाधिक व्यक्तीस दक्षिणेकडे पाठ करून बसवावे लागते. एकदा उतारा सुरू केल्यानंतर तो बाहेर सोडून घरात परत आल्याशिवाय बोलायचे नसते. उतारा काढताना त्याचा स्पर्श बाधिकास अगर जमिनीस होऊ नये. उतारा डोक्यापासून पायाकडे असा 7 वेळा, अगर 9 वेळा, अगर 11 वेळा करावा. एकदा काढलेला उतारा तो घरात जमिनीवर ठेवू नये. उतारा काढायच्या अगोदर घराबाहेर हातपाय धुण्यास पाणी ठेवावे व उतारा सोडून आल्यानंतर हातपाय धुवूनच घरामध्ये प्रवेश करावा. उतारा टाकायला जाताना व टाकून परत येताना मागे वळून पाहू नये. बोलू नये. डांगर, बिब्बा, लिंबू, नारळ याची देठाची बाजू उतारा काढताना वर येईल अशी धरावी. काही उतारे भर दुपारी तर काही दुपारी 4 नंतर करावयाचे असतात. उतारे हे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात, पण नारळ फोडणे, डांगर फोडणे हे उतारे पुरुषांनीच करावे, स्त्रियांनी करू नये. उतार्याचे लिंबू कापताना ते नेहमी आडवे कापावे. पौर्णिमा, अमावस्या, शनिवार, रविवार, कर ग्रहण हे उतार्यास चांगले दिवस असतात. आता आपण बाहेरील बाधेसाठी असणारे 7 महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत. त्यातील हा प्रथम क्रमांकाचा उपाय हा खूपच असरदार आहे. चला तर बघूया उपाय क्रमांक 1. काही वेळेस एखादा सज्जन मनुष्य एकाएकी सुन्न होतो. नोकरीवर जात नाही, कुणाशी बोलत नाही, काहीतरी भयग्रस्त अवस्थेमध्ये घरातच वावरतो. एखाद्या गोष्टीचा धसका घेतो. दुःख, चिंता याने खंगतो. व्यवस्थित जेवण करत नाही, झोपत नाही, कुणास घरात त्रास देत नाही, पण सुन्न असा राहतो. अशावेळी कोणत्याही दिवसापासून 7 दिवस अखंड खालीलप्रमाणे उतारे करावे. सकाळी 12 वाजेच्या आत पसाभर तांदळाचा बिनमिठाचा भात करावा व सूर्य डोक्यावर मध्यावर असताना तो पत्रावळीवर काढून त्यावर 2-3 चमचे दही, 7 काळे उडीद, चिमूटभर गुलाल टाकून ती पत्रावळी बाधिक व्यक्तीच्या समोर ठेवून उतारा काढणाऱ्याने त्या बाजूने पूर्वेकडे तोंड करून बसावे व आपला उजवा हात त्या भातास लावून खालील नवनाथाचे मंत्र प्रत्येकी 9 वेळा म्हणावे. नवनाथांचे मंत्र असे आहेत. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम चैतन्य रेवन्नाथाय नमः. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः. ओम चैतन्य भर्तरीनाथाय नमः. ओम चैतन्य अडभंगनाथाय नमः. ओम चैतन्य मीननाथाय नमः. ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः. असे 9 मंत्र बोलून नंतर उठून ती पत्रावळी बाधिक व्यक्तीवरून 9 वेळा डोक्यापासून खाली जमिनी स्पर्श न करता उतरावी. प्रत्येक वेळी ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र पत्रावळी उतरवताना म्हणावा. नंतर ती पत्रावळी कचराकुंडीजवळ अगर सुनसान जागेत ठेवून यावी. पत्रावळी फेकू नये. हातपाय बाहेर धुवून घरात यावे. बाधिकास 7 दिवसपर्यंत दही भात खाण्यास देऊ नये. याशिवाय 7 दिवस कडुलिंबाचा पाला उकळून बाधिकास स्नान घालावे. स्नानाच्या पाण्यात भरपूर कडुलिंब घालून ते पाणी 5 मिनिटे तरी उकळावे. नंतर त्या पाण्यातील सर्व कडुलिंब काढून उत्तरेकडे तोंड करून त्या पाण्यात बाधिक व्यक्तीने आपले प्रतिबिंब एकटक पाहत ओम चैतन्य भैरवनाथाय नमः या मंत्राची 1 माळ करावी. नंतर त्या पाण्यात 7 काळे उडीद टाकून त्या पाण्यातील 1 तांब्या पाणी काढून ते सर्व पाणी घरभर शिंपडावे. कारण घरभर अशुभ शक्तीचा संपर्क राहतो. पाणी स्नान करण्या इतके थंड झाल्यावर त्या पाण्यात विसन न घालता, अगर ते परत न तापविता, साबण तेल न लावता वरील भैरव मंत्राचा जप करीतच स्नान करावे. स्नानासाठी दुसरे काहीही वापरू नये. त्या दिवशी दोन्ही वेळेस
फक्त पोळी व उडदाचे वरण खावे. असे स्नान अमावस्येला देखील करावे. हा उपाय खूपच जालीम असा समजला जातो. याने त्वरितच बाधिकास आराम पडतो. आता पाहूया उपाय क्रमांक 2. हा आहे नारळाचा उतारा. नारळाचे केशर काढून थोडी शेंडी ठेवून त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून बाधिकाकडे धरून व शेंडी वरती करून 7 वेळा उतरवून ते नारळ कचराकुंडीत टाकावे किंवा वाहत्या प्रवाहात फेकावा. उपाय क्रमांक 3. लिंबाचा उतारा. लिंबाचा देठाचा भाग वर धरून ते 7, 9 व 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राने उतरवून नंतर तो डोक्यावरच कापावा व कापलेले दोन्ही भाग 2 हातात वरती दिसतील असे दोन्ही डोळ्यांच्या समांतर धरून एकाच वेळी खाली सोडावे. दोन्ही कापलेले भाग वर येतील त्यावेळी उतारा बंद करावा. याचा अर्थ बाधा निघाली असा होतो. उपाय क्रमांक 3. डांगर उतारा. हा शक्यतो अमावस्येला अगर तातडीचेच असेल तर शनिवारी संध्याकाळी 4 ते सूर्यास्ताच्या दरम्यान करावा. डांगर 7 वेळा उतरवून स्मशानात नेऊन जोरात एकाच दणक्यात फुटेल अशा रीतीने फोडावा व परत त्यास स्पर्श करू नये. उपाय क्रमांक 5. काळे तीळ उतारा. मूठभर काळे तीळ घेऊन 7, 9 व 11 वेळेस उतरवून घराबाहेर जाऊन दक्षिण दिशेस फेकावे. उपाय क्रमांक 6. बिब्बा उतारा. 7 वेळा उतरवून कागदात गुंडाळून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावर स्वतः उंबरठ्याच्या बाहेर बसून 3 वेळा ठेचून कचराकुंडीत अगर गटारात टाकणे. कोणीही तो ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकणे. सोमवार मात्र टाळावा. इतर दिवशी करू शकता. उपाय क्रमांक 7. लहान मुलांच्या बाबत मीठ, मिरची, मोहरी यांचा तिन्ही सांजेस 7 वेळा बाळावरून उतारा करून विस्तवामध्ये टाकावा. वरील उपायांसोबतच नाडीवरील मंत्रसुद्धा खूप प्रभावी असतात. खाली दिलेल्या मंत्रांपैकी एका मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता किंवा एकापेक्षा अधिक मंत्रांचा सुद्धा नाडीवर जप करू शकता. कोणकोणते आहेत? ललिता सहस्रनाम 1 वेळ, कालभैरवाष्टक 3 ते 5 वेळा, शाबरी मंत्र 5 मिनिट, नवनाथ मंत्र 5 मिनिट, गायत्री मंत्र 5 मिनिट, श्री दत्त मंत्र 3 मिनिट, श्री स्वामी समर्थ मंत्र 5 मिनिट, श्री वल्गा सुक्त 11 वेळा असे नाडीवरील मंत्रसुद्धा आपण वापरू शकता. हे उपाय जर आपण केले तर या उपायांनी नक्कीच आपणास बाहेरील बाधेसाठी त्वरित आराम मिळेल. श्री स्वामी समर्थ.